महानगर अमरावती में दिनांक 2 नवंबर को रिपब्लिकन सेना द्वारा संविधान बचाओ यात्रा का आयोजन किया जा रहा है। इस बात की संपूर्ण जानकारी दिनांक 28 अक्टूबर को आयोजित एक पत्रकार परिषद में दी गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। प्रेसमध्ये आम्ही सांगितलं आम्ही महाप्रकारे आपण आम्हाला फोकसमध्ये गेलो। आज अमरावती जिल्ह्यामध्ये कदाचित आनंदराव आंबेडकर निवडून आले तर अमरावतीत महिन्यातून किती दिवस राहते? तुम्ही जसं आज या ठिकाणी प्राध्यापक सतीश सियाले, रिपब्लिकन सेना विभागीय महासचिव। आजच्या प्रेसचं मुख्य कारण येत्या 2 नोव्हेंबरला आनंदरावजी आंबेडकर साहेब यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघाचा दौरा आहे। तर सकाळी 9 वाजता सर्वप्रथम आनंदराव आंबेडकर साहेब बडनेरा या ठिकाणी येतील। त्यानंतर दुसरा कार्यक्रम त्यांचा यशोदानगर चौकामध्ये राहील। तिसरा कार्यक्रम त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, इरविन चौक या ठिकाणी राहील। चौथा कार्यक्रम त्यांचा नांदगाव पेठ या ठिकाणी राहील। 5वा कार्यक्रम त्यांचा माहुली जहागीर या ठिकाणी राहील। 6वा कार्यक्रम 8वा कार्यक्रम त्यांचा 12:30 वाजता लेगाव चौक या ठिकाणी रॅलीचं स्वागत होईल। 8वा कार्यक्रम त्यांचा रिद्धपूर या ठिकाणी 1 वाजता रॅलीचं स्वागत होईल। 9वा कार्यक्रम त्यांचा चालूर बाजार येथे रॅलीचं स्वागत होईल 1:30 वाजता चांदूर बाजार या ठिकाणी। दुपारी 2:30 वाजता परतवाडा या ठिकाणी या संविधान बचाव रॅलीचं स्वागत होईल। दुपारी 3 वाजता पत्रोट या ठिकाणी या रॅलीचं संविधान बचाव रॅलीचं स्वागत होईल। त्याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो 3:30 वाजता अंजनगाव सुरजी या ठिकाणी रॅलीचं आगमन होईल आणि दुपारी 4 वाजता या ठिकाणी रॅलीचं स्वागत होईल आणि 4:30 वाजता सभास्थळी माननीय आनंदराव आंबेडकर साहेबांचं आगमन आणि 5 वाजता या ठिकाणी जाहीर सभेला आनंदराव आंबेडकरांच्या जाहीर सभेची सुरुवात 5 वाजता दर्यापूर या ठिकाणी होईल। आणि अशा पद्धतीनं रिपब्लिकन सेना या पक्षाच्या वतीनं एक संविधान बचाव रॅली या रॅलीची सुरुवात 24 ऑक्टोबर 2023 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमी या ठिकाणून झालेली आहे आणि अमरावतीमध्ये या रॅलीचं आगमन हे 2 तारखेला सकाळी होणार आहे आणि अमरावती जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या रॅलीचं भव्य स्वागत पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे आणि जवळजवळ त्या रॅलीची आमची तयारी जी आहे पूर्ण झालेली आहे। मागच्या 10 सप्टेंबरला माननीय आनंदराव आंबेडकर साहेबांचं या ठिकाणी फार मोठं स्वागत झालं। सांस्कृतिक भवन या ठिकाणी आनंदराव आंबेडकर साहेबाचा खूप मोठा मेळावा, जवळजवळ 1500 ते 2000 लोकांचा मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला होता। तो यशस्वीरित्या आम्ही संपन्न केला आणि आनंदराव आंबेडकर साहेबाचं या ठिकाणी या 15-20 दिवसामध्ये दुसरं आगमन आहे। त्याचं मुख्य कारण आनंदराव आंबेडकर साहेब हे अमरावती लोकसभा हे लढणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच अमरावती जिल्हा महानगर रिपब्लिकन सेनेची जी आमची तयारी आहे ती येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये जी तयारी करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून अमरावती जिल्हा आणि महानगर रिपब्लिकन सेना तयारी करते आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा 2 तारखेचा आनंदराव आंबेडकर साहेबांचा या ठिकाणी दौरा आम्ही आयोजित केलेला आहे। आपण सर्व पत्रकार बंधूंना आमची आग्रहाची विनंती राहील की आम्हाला आपण मोठ्या प्रमाणामध्ये
सहकार्य करावं. धन्यवाद.